वेलकम फ्रॉम वन सिंग टू अनदर व्हिडिओ. आज बघणार आहोत तुम्ही पसंती क्रमाची जी कमाल आहे ती कशी असणार आहे. कमी गुण असून सुद्धा काहींची संधी कशी मिळणार आहे काहींना, आणि काहींना जास्त स्कोर असून सुद्धा बाहेर जाणार आहेत. कशी जाणार आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की स्कोर कमी जास्त असला तरी सुद्धा जे आहे पसंतीक्रम आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या असणार आहे. तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती कळेल. आणि या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे आता आपण बघूया की जास्त स्कोर असणारे जे उमेदवार आहे ते शिक्षक भरतीमधून बाहेर कसे जाऊ शकतात आणि कमी स्कोर असून सुद्धा काही शिक्षक भरतीमध्ये काही उमेदवारांची निवड कशी होऊ शकते. ठीक आहे, त्या संदर्भात माहिती बघूया. तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, उदाहरणार्थ आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांचा टेटचा स्कोर किती आहे. ठीक आहे, टेट स्कोर आहे. आता टेट स्कोरमध्ये स्कोर वेगवेगळा आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा. करेक्ट, प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोर वेगळा आहे. आता माझं असं म्हणणं आहे की कमी स्कोर ज्यांना आहे किंवा कमी मार्क्स ज्यांना आहे, कमी स्कोर आहे किंवा कमी मार्क्स आहे, कमी मार्क्स तरीसुद्धा त्यांना संधी आहे. आणि जास्त गुण मिळणारे जे आहेत, जास्त गुण असणारे किंवा जास्त मार्क्स असणारे बाहेर जाणार आहेत. ठीक आहे, आता ते कसे ते सांगतो तुम्हाला व्यवस्थित. ओके, आता बघा एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्झाम्पल तुमच्यासाठी सुद्धा आहेत, कारण की तुम्ही सुद्धा तुमचा टेटचा स्कोर बघायचा आहे आणि तुमचे कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या बघायच्या आहे, त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे, सगळ्यात पहिले बघा आता मी कोणत्या उमेदवारांची निवड होऊ शकते कमी स्कोर असू ना. समजा उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराचा स्कोर 110 आहे. किती स्कोर आहे? 110 स्कोर आहे. स्कोर कमी आहे, जास्त नाही आहे स्कोर. ठीक आहे, पण जर समजा उदाहरणार्थ या उमेदवाराचं मॅथ सायन्स आहे, मी बोर्ड यासाठी घेतला कारण की तुम्हाला समजण्यासाठी जास्त सोपं जावं, त्याच्यामुळे मी बोर्डचा वापर करतो. ठीक आहे, एखाद्या उमेदवाराचा स्कोर 110 आहे, मॅथ सायन्स आहे, प्लस किंवा या विद्यार्थ्याचं सोबत रिझर्वेशन आहे, म्हणजे आरक्षण आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं. ठीक आहे, तर या उमेदवाराची निवड होणार. जर हा उमेदवार माजी सैनिक असेल किंवा बाकी एखादं कोणत्या ना कोणतं आरक्षण आहे या उमेदवाराचं, अपंग आहे, तर या उमेदवाराची निवड होणार. हँडिकॅप प्लस मॅथ आणि सायन्स, तर 110 वर हा उमेदवार जो सिलेक्ट होऊ शकतो. ठीक आहे, दुसरा उमेदवार ज्याचा स्कोर कमी आहे, 115 स्कोर आहे. ठीक आहे, मी बाकीचे उमेदवार सुद्धा सांगणार आहे. 115 स्कोर आहे. आता समजा हा कॅन्डिडेट फिमेल आहे, फिमेल आहे, प्लस कास्ट आहे NTB. ठीक आहे, प्लस हा कॅन्डिडेट प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड. तर या कॅन्डिडेटचं सुद्धा सिलेक्शन होणार. कसं बघा, जर हा प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, फिमेल आहे आणि NTB कास्ट आहे, तर 115 स्कोरवर या फिमेलची किंवा या कॅन्डिडेटची निवड होणार आहे. ठीक आहे, 115 स्कोर असला तरी. ठीक आहे, आता बघा जर एखाद्या उमेदवाराचा स्कोर 85 आहे किंवा 92 किंवा 90 स्कोर आहे, तरी सुद्धा या उमेदवाराची निवड होणार. कोणता बघा, जर हा उमेदवार स्पोर्ट्स पर्सन आहे, स्पोर्ट्सचं आरक्षण घेतलेलं आहे किंवा स्पोर्ट्समन आहे किंवा एक सर्व्हिसमॅन आहे, माजी सैनिक म्हणू शकता तुम्ही. चला, स्पोर्ट्समन किंवा माजी सैनिक कोणत्या ना कोणतं एक ऑब्लिक. ठीक आहे, स्पोर्ट्समन किंवा हा उमेदवार माजी सैनिक आहे. ठीक आहे, तर या उमेदवाराची निवड होऊ शकते. आणि जर समजा उदाहरणार्थ या उमेदवाराचं DED आहे किंवा DTED आहे, सोबत TET पेपर 1 पास आहे. ठीक आहे, तर या उमेदवाराचं आरामशीर सिलेक्शन होतं यावर्षी शिक्षक भरती 2025-26 मध्ये. आणि 85 किंवा 90 स्कोरवर सुद्धा स्कोर कमी आहे, स्कोर कमी आहे, 110, 115, 85, 90, तरी सुद्धा कमी स्कोर असून सुद्धा जे आहे संधी मिळाली आहे. आणि जास्त गुण असणारे कोणते बाहेर जाणार ते सुद्धा सांगणार आहे मी. ठीक आहे, आता बघा इथे समजा आता उदाहरणार्थ फक्त कास्टचे उमेदवार बघूया. समजा 125 आहे, कोणती कास्ट आहे? 125, आणि कास्ट आहे समजा ST कास्ट. कास्ट कोणती आहे? ST कास्ट. आणि स्पेशली वर्ग 1 ते 5 साठी म्हणतोय आपण, तर या उमेदवाराचं सिलेक्शन होणार आहे. 125 स्कोर असणारा उमेदवार ST कॅन्डिडेट जो आहे याचं सिलेक्शन होऊ शकतं शिक्षक भरतीमध्ये. स्कोर किती आहे? 125. आपण 130, 142 किंवा 135च्या समोर स्कोर सांगत होतो आणि त्यांना आपण सेफ स्कोर म्हणत होतो काही ठिकाणी. ठीक आहे, पण हा उमेदवार बघा 125 वर निवडला गेला आहे फक्त कास्टनुसार. ठीक आहे, आता बघा दुसरा उमेदवार कास्टनुसार व्हॅल्यू किती असते? 122 स्कोर आहे. ठीक आहे, या उमेदवाराची कास्ट EWS आहे. ठीक आहे, प्लस TETचा पेपर 1 पास आहे, हा TET पेपर 1 पास. आणि सोबत या उमेदवाराचा सुद्धा TET 1 पास आहे, म्हणजे या उमेदवाराला DED किंवा DLED असणं आवश्यक आहे, तर या उमेदवाराचं DED आहे. ठीक आहे,
तर या उमेदवाराचं सुद्धा सिलेक्शन होणार 122 वर. EWS प्लस TT पेपर 1 प्लस DED जर असेल तर हा उमेदवार 122 वर सुद्धा निवडला जाणार आहे. ठीक आहे. आता आहे कहाणीमध्ये ट्विस्ट. कहाणीमध्ये ट्विस्ट कोणता आहे तो बघा. आता मी तुम्हाला असे उमेदवार दाखवणार आहे ज्यांचा स्कोर जास्त आहे पण त्यांची निवड शिक्षक भरतीमध्ये होणार नाही. ठीक आहे. आता इथं तुम्हाला एक सस्पेन्स सांगून देतो अजून. एक उमेदवार असा आहे, समजा फॉर एक्झाम्पल एक उमेदवार असा आहे ज्याचा स्कोर 125 आहे. ठीक आहे. तर हा उमेदवार शिक्षक भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकतो. आणि एक उमेदवार असा आहे ज्याचा स्कोर 127 आहे. ठीक आहे. तर हा उमेदवार बाहेर जाऊ शकतो. कशामुळे माहित आहे? फक्त हा जाऊ शकतो बाहेर कशामुळं? प्रिफरन्समुळं. सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं आहे? यावर्षी प्रिफरन्स जे आहे तर प्रिफरन्स नुसार प्रत्येक डिस्ट्रिक्टनुसार मेरिट जो आहे बदलणार आहे. मेरिट काय होणार आहे? मेरिट बदलणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक मीडियमचा, प्रत्येक कास्टचा मेरिट बदलणार आहे यावर्षी. ठीक आहे. म्हणजे यावर्षी जास्तीत जास्त सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी किंवा सगळ्यात महत्त्वाचं वेटेज जे जाणार आहे किंवा सगळ्यात महत्त्व कशाला आहे? फक्त आता सध्या स्थितीमध्ये महत्त्व जास्तीत जास्त आहे प्रिफरन्सला. तुम्ही प्रिफरन्स कशा पद्धतीचे देता? उदाहरणार्थ बघा, जर समजा 127 वाल्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित प्रिफरन्स दिले नाही, ज्या ठिकाणी द्यायला पाहिजे त्या ठिकाणी सेम आहे. या उमेदवाराची जी कास्ट आहे याची सुद्धा तीच कास्ट आहे. हा फिमेल आहे तर हा फिमेल आहे. याची उदाहरणार्थ समजा मीडियम मराठी आहे, याचं सुद्धा मीडियम मराठी आहे. याचं मीडियम उर्दू आहे तर याचं मीडियम उर्दू आहे. याचं इंग्लिश आहे तर याचं इंग्लिश आहे. सगळं सारखं आहे दोघांचं. तरी सुद्धा एका ठिकाणी 125 वाला सिलेक्ट होईल आणि एका ठिकाणी 127 वाला सुद्धा बाहेर जाईल. कशामुळे? फक्त प्रिफरन्समुळे आणि डिस्ट्रिक्टनुसार मेरिट बदलणार आहे किंवा डिस्ट्रिक्टनुसार जागा वेगवेगळी येणार आहे त्याच्यानुसार. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो की कोणते असे जास्त उमेदवार आहे त्याच्यामुळे पसंतीक्रमावर जास्त लक्ष देणं आहे. ज्यांचा स्कोर मिडियम आहे त्यांनी, आणि ज्यांचा स्कोर जास्त आहे त्यांनी सुद्धा, आणि ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांनी सुद्धा. ठीक आहे. आता बघा असे कोणते उमेदवार आहेत ज्यांचा स्कोर जास्त आहे? बघा 145 स्कोर जास्त आहे का कमी आहे? जास्त आहे स्कोर. ठीक आहे. पण हा उमेदवार कसा बाहेर जाणार आहे बघा. या उमेदवाराजवळ TET परीक्षा नाहीये किंवा TET पास नाहीये. ठीक आहे. TET पास आहे का? नाही. ओके. बरं, हा उमेदवार कुठं अप्लाय करू शकतो मग? TET पास नसल्यानंतर हा उमेदवार अप्लाय करू शकतो 9 ते 12 साठी. 9 ते 10 आणि 11 ते 12 साठी हा उमेदवार अप्लाय करू शकतो. ठीक आहे. मग तुम्हाला काय वाटतं? 145 स्कोरवर TET परीक्षा नाहीये 9वी 10वी साठी आणि 11वी 12वी साठी. आणि उदाहरणार्थ स्पेशल म्हणजे या उमेदवाराचं बॅड लक एवढं आहे, हा उमेदवार ओपन मध्ये येतो. कशामध्ये येतो? ओपन मध्ये येतो. मग 145 मार्क्सवर हा उमेदवार सिलेक्ट होणार आहे का? नाही. हा उमेदवार 145 मार्कवर ओपन मध्ये असल्यानंतर 9 ते 10 साठी किंवा 11वी 12वी साठी तर अजिबात सिलेक्ट होणार नाही 145 मार्क असून सुद्धा. ठीक आहे. कारण की तिथं कॉम्पिटिशन जास्त आहे. नंतर बघा, आता इथं बघा, समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल 135 स्कोर आहे. स्कोर किती आहे? जास्त आहे ना. यांच्यापेक्षा तर हा स्कोर जास्तच आहे 145 135. ठीक आहे. इकडे बघा आणि इकडे बघा, 135 स्कोर आहे. 135 स्कोर हा उमेदवार अप्लाय करतोय 9 ते 10 साठी. ठीक आहे. कारण की TET परीक्षा नाहीये किंवा TET परीक्षा नाहीये, TET पास नाही, आणि या उमेदवाराचं BED आहे समजा. ठीक आहे. कारण की वरच्या वर्गासाठी BEDच लागणार आहे. आता जर 135 मार्क आहे 9वी ते 10वी साठी अप्लाय करायचे, TET नाहीये आणि BED आहे या उमेदवाराचं, या उमेदवाराचं सिलेक्शन होणार नाही. कशानुसार? 9वी 10वीला. कारण की 135 स्कोर, आणि जर समजा OBC कास्टमध्ये येत असला, हा जर OBC कास्ट आहे तर उमेदवाराचं सिलेक्शन थोडं मे बी मागे पुढे होऊ शकतं किंवा या उमेदवाराचं सिलेक्शन थांबू शकतं. कारण की OBC कास्टमध्ये, आणि विशेष म्हणजे मेल जर असेल, फिमेल असला तर चान्सेस आहे, किंवा मेल जर असला तर त्यावेळेस बघा OBC मेल BED TET परीक्षा नाहीये, 9 ते 10वी साठी अप्लाय करताय आणि आर्ट्स साठी, स्पेशली सायन्स साठी नाही आर्ट्स साठी, तर त्यावेळेस 135 स्कोर हा खूप कमी आहे. काही जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा जास्त मेरिट जाऊ शकतो. ठीक आहे. मग 135 वाल्याचं निवड होईल का? नाही. आता पुढचा बघा, 132 स्कोर आहे. 132 स्कोर कमी आहे का? नाही. 132 स्कोर आहे. या उमेदवाराचं सोशल सायन्स आहे. सोशल सायन्स 6 ते 8 करिता. ठीक आहे. सोशल सायन्स TET पेपर क्रमांक 2 पास, TET पेपर 2 पास प्लस DED आहे. वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करतोय, किंवा मग एखाद्या उदाहरणार्थ समजा 6 ते 8 साठी अप्लाय करतो तर मग BED असेल. BED किंवा DED आहे समजा या उमेदवाराचं. TET 2 पास आहे, सोशल सायन्स आहे, 132 स्कोर आहे. पण सोशल सायन्स असल्यामुळं या उमेदवाराची निवड होणार नाही. कारण की सोशल सायन्सचा कट ऑफ यावर्षी जास्त जाऊ शकतो 132च्या समोर. ठीक आहे. 135 140 पर्यंत जाऊ शकतो. मग 132 स्कोर किंवा 130 किंवा 132 स्कोर जर असला सोशल सायन्सच्या उमेदवाराला, तरी सुद्धा हा उमेदवार
टी पेपर क्रमांक 2 पास असून सुद्धा 6 ते 8 ला अप्लाय करू शकत नाही किंवा 6 ते 8 ला हा सिलेक्ट होऊ शकत नाही. मग इकडे बघा तुम्ही, हा स्कोर कमी आहे, कमी स्कोर असून सुद्धा संधी मिळाली काहींना, म्हणजे हे लागले शिक्षक भरतीमध्ये, हे बाहेर आले. ठीक आहे, कशामुळे? फक्त कारण की ही कमालच आहे. कशाची? स्कोरची, रिझर्वेशनची, मीडियमची, तुम्हाला असणाऱ्या सब्जेक्ट डिमांडची, याच्यानुसार या गोष्टी बदलतात. ठीक आहे. अजून एक गोष्ट सांगतो, समजा फॉर एक्झाम्पल 115 मार्क्स आहे, 115 स्कोर आहे. ठीक आहे. आता हा उमेदवार आहे, मेल आहे, याचं डीएड आहे. ठीक आहे. प्लस 6 ते 8 साठी अप्लाय करतोय, 6 ते 8, आणि टी पेपर क्रमांक 2 आहे. टी पेपर 2 म्हणल्यानंतर तुम्ही समजून घ्या, टी पेपर 2 आहे, मेल आहे, डीएड आहे, 6 ते 8 साठी अप्लाय करतोय, ते 115 वर स्कोरवर सिलेक्शन होऊ शकणार नाही या उमेदवाराचं. अजून एक उमेदवार आहे, समजा उदाहरणार्थ 110, कुठे लिहू? ठीक आहे, उदाहरणार्थ इथे लिहितो. समजा उदाहरणार्थ एखादा उमेदवार आहे, 122 स्कोर आहे, 122 स्कोर चांगला आहे. ठीक आहे. आता या उमेदवाराला समजा हा मेल आहे, ओके, प्लस या उमेदवाराचं टी पेपरवरून पास आहे, टी पेपरवरून पास, प्लस ओबीसी कास्ट आहे. ठीक आहे. आणि या उमेदवाराचे जर चान्सेस विचारले, 122 स्कोर आहे, मेल आहे, टी पेपर 1 पास आहे, ओबीसी आहे. ठीक आहे. आणि समजा डीएड असेल, 1 ते 5 साठी अप्लाय करतोय हा उमेदवार, जर ओबीसी कास्ट असेल तर या उमेदवाराचे चान्सेस 50-50% आहे लागण्याचे, 50-50% लागण्याचे चान्सेस आहे. मग आता मला सांगायचं काय होतं बघा, जर समजा तुमचा स्कोर कमी असेल, ठीक आहे, आता समजा उदाहरणार्थ मी तर बघायचं फॉर एक्झाम्पल, समजा एखादा उमेदवार 120 वर सिलेक्ट झाला. ठीक आहे. एखादा उमेदवार त्याच्या कास्टनुसार, प्लस त्याच्या मीडियमनुसार, प्लस त्याला असणाऱ्या आरक्षणानुसार, किंवा त्यानं टी परीक्षा पास केलेली आहे किंवा नाही, टी 1 आणि टी 2, 1 आणि 2 पास आहे, त्यानुसार हा उमेदवार सिलेक्ट झाला आहे. कास्टनुसार त्याची कास्टमध्ये कॉम्पिटिशन कमी होतं, मीडियम उर्दू, इंग्लिश किंवा मराठी मीडियम त्याच्यानुसार कॉम्पिटिशन ज्याच्यामध्ये कमी आहे त्यानुसार रिझर्वेशन आहे, किंवा टी 1 टी 2 पास आहे, किंवा एखादी कोणती डिग्री घेतलेली आहे, डीएड किंवा डीएड और बीएड घेतलेलं आहे, तर त्या उमेदवाराचं सिलेक्शन होऊ शकतं 120 वर. एखादा उमेदवार आहे त्याचं स्कोर आहे 125 किंवा 130 स्कोर आहे. ठीक आहे. आणि हजार वर्ग 9 ते 10 साठी अप्लाय करतोय, 9 ते 10 साठी, याचं बीएड आहे, टी पेपर कोणताच पास नाहीये. ठीक आहे. बीएड आहे, टी कोणतीच पास नाहीये, 9 ते 10 साठी अप्लाय करतोय, तर 125-130 वर या उमेदवाराचं सिलेक्शन होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय तर जास्तीत जास्त डिमांड असते कशाला? तुमच्या टेट परीक्षेमधल्या स्कोरला, तुमच्या प्रिफरन्सला, तुमच्या कास्टला आणि तुमच्या मीडियमला. तर तुम्ही कशा पद्धतीचे प्रिफरन्स द्यायला पाहिजे याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. प्रिफरन्स खूप महत्त्वाचे आहे. कमी स्कोर असून सुद्धा काही उमेदवारांना संधी मिळते शिक्षक भरतीमध्ये, आतापर्यंत घडलंय आणि आता इथून समोर सुद्धा घडू शकणार आहे, ते सुद्धा तुम्ही बघताय लाईव्ह मध्ये. आणि विशेष म्हणजे जास्त स्कोर असून सुद्धा काही उमेदवारांचं टी नसल्यामुळं किंवा काही बाकीच्या गोष्टी नसल्यामुळं किंवा रिझर्वेशन नसल्यामुळं, आरक्षण नसल्यामुळं, मीडियमला डिमांड जास्त नसल्यामुळं काही उमेदवार शिक्षक भरतीमधून बाहेर पडणार आहे. तर अशा पद्धतीची ही इन्फॉर्मेशन होती. आय होप ही इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असेल. व्यवस्थित समजली नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा. आणि काय करायचं माहिती आहे का, तुमच्या ज्या गोष्टी स्ट्रॉंग आहे, तुमचं कास्ट बघा, तुमचा टेट परीक्षेमधला स्कोर बघा, प्रिफरन्स बघा, आणि कुठे द्यायचं तुम्हाला कुठे नाही, आणि मीडियम बघा. त्यानुसार आपल्याला संधी आहे किंवा नाही त्यानुसार गोष्टी करायच्या, त्यानुसार शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड होणार आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह राहायचं, तुमची शिक्षक भरतीमध्ये निवड होऊ शकते. फक्त काही काही गोष्टी ज्या आहेत चुकीच्या गोष्टी करायच्या आणि व्यवस्थितपणे काही गोष्टी करायच्या. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा. ठीक आहे. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. तुम्ही नेहमी विसरता हाईप करायला, व्हिडिओला हाईप करायला जास्त विसरू नका. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.